नमस्कार, मी विशाल परदेशी. इलेक्शन बजेटमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सगळ्यांच्याच मनात आत्ता या क्षणाला खरं तर आपल्या दिवाणखान्यातल्या टीव्ही समोर बसल्या बसल्या चहा घेताना एकच प्रश्न आहे की कसं असेल मोदी सरकारचं त्यांच्या कालावधीतलं हे शेवटचं बजेट. मोदी सरकारच्या काळातील शेवटचा अर्थसंकल्प आज पियुष गोयल मांडणार आहेत आणि या अंतरिम अर्थसंकल्पात वैयक्तिक करदात्यांना काही कर सवलती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. लोकसभेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सरकार काही सवलती देऊ शकतं का, याबद्दल चर्चा सुरू आहे. अर्थसंकल्पाबाबत प्राप्तिकरात सूट देण्याची मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढते काय, याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. भाजपचा पारंपरिक मतदार असलेल्या करदात्यांना समाधानी ठेवण्यासाठी करमुक्त उत्पन्नाची मर्यादा 2.5 लाखांवरून 3 लाखांवर नेली जाण्याची शक्यता आहे. शेतकरी असंतोषावर उपाय म्हणून विविध कृषी योजनांवर 70,000 ते 1 लाख कोटी रुपयांची तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि गरिबांना किमान वेतनाची हमी देण्याचं आश्वासन काँग्रेसने नुकतंच देऊ केलंय. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारवरील दबाव वाढला असून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम वळती करण्यासाठी एखादी योजना अर्थमंत्री जाहीर करण्याची शक्यता आहे. आजच्या अर्थसंकल्पाबाबत मुंबईच्या जनतेला नेमकं काय वाटतंय, त्यांच्या काय अपेक्षा आहे, जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांनी. आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर होतोय. अंतरिम बजेट हे आहे. आपल्यासोबत काही महिला आहेत, त्यांना विचारत की त्यांच्या या बजेटकडून काय अपेक्षा आहेत. आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर होतोय, तुमच्या काय अपेक्षा आहेत? माझी अपेक्षा एवढीच आहे की आज आम्ही महिला म्हणजे मला तरी वाटतं की आज ज्या मुंबईमध्ये महिला आहेत त्या असुरक्षितच आहेत प्रत्येक ठिकाणी. म्हणजे आज रेल्वे म्हणा किंवा तुम्ही असं प्लॅटफॉर्मवरती म्हणा, जेव्हा महिला जातात त्यावेळेला त्यांना कधीतरी ट्रेनमध्ये चढताना त्रास होतो, कधीतरी ट्रेनमध्ये म्हणजे बऱ्याच काही सुविधा आता महिलांना हव्या आहेत. तर त्यासाठी सरकारने असा निर्णय घ्यायला पाहिजे की जेवढ्या सुविधा देता येतील तेवढ्या सुविधा द्याव्या, अशी इच्छा आहे. तुमची काय अपेक्षा आहे बजेटकडून? माझा प्रश्न एवढाच आहे की जीएसटी वाढल्यामुळे ब्लॉक घेऊ शकत नाही. हॉटेलमध्ये जेवायला गेलं तरी पण पैसे टिप द्यावे लागते. विचार करावा लागतो हॉटेलमध्ये जायचंय की नाही, कसं म्हणजे असं विचार पहिलं आपण अंदाजपट जात होतो, आता तसं नाहीये. आता जीएसटीला बघूनच आपण ऑर्डर पण देतो किंवा ब्लॉक घ्यायचा असेल किंवा बाकी इतर गोष्टी असतील, त्यामुळे नाही शक्य होत. बाकी काय नाही. जीएसटी. तुमच्या काय अपेक्षा आहेत? दोन्ही रेल्वेचं बजेट आहे, केंद्रीय अर्थसंकल्प आहे, तुमची काय अपेक्षा आहे? काही नाही, जे काही आता मोदी गव्हर्नमेंट करते आहे ते वेल अँड गुड आहे, चाललंय, पण त्याच्यात थोडेसे फेरबदल झाले पाहिजेत. आता म्हणजे एक जसं सामान्यांच्या दृष्टिकोनातनं प्राइसचा थोडा इश्यू आहे तो कमी झाला पाहिजे, जीएसटीचा इश्यू आहे तो कमी झाला पाहिजे. माझी अपेक्षा म्हणजे माझा बिझनेस आहे, त्याच्यामुळे जीएसटी वाढल्यामुळे आमचा खूप म्हणजे बिझनेस लॉसला गेलेला आहे. त्याच्यामुळे जीएसटी कमी करावं हे माझी मागणी. व्यापारी लोकांना डिस्प्यूट झालेला आहे. हे जुमला बजेट राहील असं तरी मला वाटतं. निवडणूक तोंडावर आहे. पॉप्युलिस्ट बजेट राहील असं वाटतं? पॉप्युलिस्ट नाही, हे जुमला बजेट त्यांच्याच भाषेत सांगायचं का हे बजेटवर मला नाही, त्यांनी डिक्लेअर करतील ते निवडणुकीला तोंडावर जे दिसतंय ते पाहून करतील आणि प्रत्यक्षात काय होईल ते वर्षभरानंतर कळेल. लागू किती होतं काय नाही त्याचं त्यांनी ते पुढच्या वर्षी सांगायला पाहिजे की आम्ही बजेटमध्ये केलं होतं आणि हे पूर्तता केली, तरच त्याला अर्थ आहे, नाही तर काय अर्थ नाही. लोकांचं म्हणणं आहे तेच की खरं तर ह्या बजेटकडून खूप अपेक्षा नाही आहेत, कारण मुळात निवडणुकीच्या तोंडावर आल्यामुळे यात फक्त जुमलेबाजी होईल असंच या लोकांना वाटतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकर सोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. ये उम्मीदों का बजट है. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी एक एक पल देश की जनता के लिए जीते हैं और जब वो बजट ला रहे हैं तो वो भी जनता की उम्मीद पे पूरी तरह खड़े उतरेंगे. पहले भी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी जनता को बजट के ज़रिए बहुत सारी रिलीफ दिया है. इस बार भी जो बजट आ रहा है इससे भी बहुत सारी उम्मीदें लोगों की जुड़ी हैं और 100% खड़े उतरेंगे प्रधानमंत्री जी. काफ़ी का एक्सपेक्ट करता है. इनकम टैक्स रिबेट है और लॉन्ग रूट का गाड़ी का जो खाना पीना है और महंगाई है, ये चीज़ को ध्यान देना चाहिए. काफ़ी जो शोषित बेरोजगार जो है ना उनको रोजगार मिलना चाहिए और महंगाई जो बढ़ रही है अभी वो महंगाई में कंट्रोल होना चाहिए. और बाकी क्या जो किसानों की तरफ थोड़ा ध्यान देना चाहिए क्या मोदी सरकार जी.
तो किसानों की तरफ अगर उन्होंने ये दिया ध्यान दिया तो किसानों का थोड़ा भला हो जाएगा। किसान बहुत मुसीबत में है फिलहाल। तो ये आम आदमी के लिए जो भी हर साल जो बजट डिक्लेयर होता है उसमें कुछ भी बेनिफिट नहीं मिलता है। जैसे कि टैक्स बेनिफिट है, ये तो 2.5 लाख पूरे ज़माने से चलते आ रहा है। हर साल इसमें बताते रहते हैं कि 5 लाख करेंगे 5 लाख करेंगे, तो होता नहीं है। ये तो टैक्स और गरीबों के ऊपर ही टैक्स ज़्यादा होता है। मैं उनसे यही उम्मीद करती हूँ कि वो महिलाओं के लिए सुरक्षा करें और बजट जो है अपना कम करें, थोड़ा सा खर्चा कम करें, जैसे कि घरेलू लोगों और जो प्राइवेट नौकरी करते हैं उनके सबके लिए आराम हो। पाहिलं आपण जनतेच्या नेमक्या या अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा आहेत आणि या अर्थसंकल्पाचं हे महाकवरेज दिवसभर आपण न्यूज 18 लोकमतवर अशाच पद्धतीने बघत राहणार आहोत। याविषयी बोलण्याकरता आज आपल्याबरोबर मान्यवर पाहुणे आहेत। आपल्याबरोबर आहेत आत्ता या क्षणाला अर्थतज्ञ दीपक टिकेकर, त्याचबरोबर चंद्रशेखर नेणे। आपलं दोघांचंही न्यूज 18 लोकमतच्या या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत। बरेच प्रश्न आहेत आमचे आणि आम्हाला माहिती अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये त्याची उत्तरं तुम्ही आम्हाला समजून सांगणार आहात, कारण आकडे आम्हाला कळत नाहीत। आम्हाला एवढंच कळतं की आम्हाला नेमकं या बजेटकडनं काय मिळणार आहे, कसं मिळणार आहे आणि केव्हा मिळणार आहे। त्याचबरोबर इतरही काही आपले प्रतिनिधी आपल्यासोबत याविषयी बोलण्याकरता असणारे, नाशिकवरनं असणारे प्रशांत बाग, नागपूरवरनं आमचे प्रतिनिधी आहेत विवेक कुलकर्णी मुंबईवरनं आहेत आणि नवी दिल्लीवरनं प्रशांत लीला रामदास। सुरुवातीला आपण प्रशांतकडे नाशिकला जाणार आहोत। प्रशांत, अंतरिम बजेट आहे, काय याबद्दल सांगता येईल, काय अपेक्षा आहेत जनतेच्या? नक्कीच विशाल, अत्यंत महत्त्वाचा दिवस नाशिककरांसाठी सुद्धा आज मानला जातोय। त्याचं कारण असं आहे की आज विमानाचा टेक ऑफ होतोय अहमदाबादला इथनंच, आणखी त्याचबरोबर बजेटची सगळ्यांच्या मनात इच्छा आहे की कशा प्रकारे बजेट होणार आहे। खासदार हेमंत गोडसे आपल्याबरोबर आहेत। आज खरं तर बजेट आणि तुम्ही आज नाशिकलाच, काय सांगाल? आज निश्चित नाशिककरांसाठी एक आनंदाचा क्षण आहे। आज हैदराबाद, नाशिक, अहमदाबाद ही विमानसेवा सुरू होते आणि निश्चितच आपलं नाशिक 2 राज्यांना, गुजरात आणि तेलंगणा, या 2 राज्यांना कनेक्ट होतोय, जोडलं जातंय, लवकरच अजूनही वाढतोय। पण आज बजेटमध्ये खरं तर संसदेमध्ये तुमची उपस्थिती आज सगळ्यात महत्त्वाची मानली जाते। यंदाच्या सरकारमधलं हे अखेरचं बजेट मानलं जातंय, काय सांगाल? निश्चित हे शेवटचं बजेट आहे आणि यामध्ये निश्चित शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये काहीतरी शाश्वत अशी मिनिमम गॅरंटी, जी काही पैसे मिनिमम मिळतील अशी शाश्वत, म्हणजे 1.5 पट हमी भाव, त्याच्यापेक्षा त्यांच्या उदरनिर्वाहासाठी शाश्वत असे इन्कम सोर्स त्यांना सुरू होईल अशा प्रकारचा। मी जरा तुला थांबवतोय, कारण आता या क्षणाला नवी दिल्लीमध्ये घडामोडी घडताना आपल्याला दिसत आहेत। ही दृश्य जी आपण बघतोय, नरेंद्र मोदी हे आज हाऊसमध्ये उपस्थित असतीलच, पण नवी दिल्लीत आता या क्षणाला काय घडते जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, आज मोदी सरकारचं त्यांच्या कारकिर्दीतलं हे शेवटचं अंतरिम बजेट आहे। खरं तर या बजेटकडे इलेक्शन बजेट म्हणूनही बघितलं जात आहे। काय आता या क्षणाला घडामोडी दिल्लीमध्ये होत आहेत? विशाल, खासून जर बघितलं आपण तर आता दिल्लीच्या संसद भवनामध्ये घडामोडी सुरू झालेल्या आहे। 10 वाजता साधारणतः केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आहे। त्यापूर्वी संसदेमध्ये सर्व खासदारांना ज्या कॉपीज देण्यात येतात, खासून बजेटच्या हंगामी अर्थसंकल्प याला संबोधण्यात येतो, हंगामी अर्थसंकल्पाच्या कॉपीज आहेत त्या पोहोचलेल्या आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी काही क्षणात पोहोचतील, सोबतच पियुष गोयल जे आहेत केंद्रीय अर्थमंत्री, सध्याचे वर्तमान केंद्रीय अर्थमंत्री आहेत, ते पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत फायनान्स सेक्रेटरी वगैरे सगळे अधिकारी पोहोचलेले आहेत, खासदार वगैरे पोहोचत आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर या अर्थसंकल्पाकडे खास करून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात होण्याची शक्यता आहे। कारण की महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं की 5 राज्यामध्ये जोरदार पराभव हा भारतीय जनता पक्षाला सहन करावा लागला होता। 3 राज्यातली त्यांची सत्ता गेलेली आहे। या सर्व पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांची नाराजी आहे ती दूर कशी करता येईल यासाठी हा प्रयत्न राहणार आहे। त्यासाठी हा असं जर बघितलं तर हा संपूर्ण प्रयत्न आहे हंगामी अर्थसंकल्पाचा। आणि हंगामी अर्थसंकल्पाची जी माहिती मिळाली आहे साधारणतः शेतकऱ्यांमध्ये खास करून जी सबसिडी मिळते त्या सबसिडीमध्ये मोठी वाढ करण्याचा संकल्प या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केंद्र सरकार सोडेल असं वाटतंय। आणि महत्त्वासोबतच बघितलं आज जी केंद्रीय प्रक्रिया अशी असते की बजेटची प्रक्रिया पार करताना संसदेत मांडताना प्रथमतः ते तुम्हाला केंद्रीय मंत्रिमंडळातून पारित करून घ्यावं लागतं आणि तो अर्थसंकल्प पारित झाल्यानंतर त्यावरती 11 वाजता साधारणतः
पियुष गोयल आपलं भाषण सुरू करतील संसदेच्या लोकसभेमध्ये. प्रथम हा लोकसभेमध्ये प्रशांत, मी तुला थांबवतो. आता या क्षणाला ही ताजी दृश्य आपण बघतोय. पियुष गोयल अर्थ मंत्रालयात दाखल झालेले आहेत आणि आता या क्षणाला त्यांच्या हातात दिसणारी जी बॅग आहे त्यात आहे मोदी सरकारचं हे अंतरिम बजेट, जे काही वेळानंतर, काही कालावधीनंतर ते हाऊसमध्ये सादर करतील. त्यांच्याबरोबर त्यांचे राज्यमंत्री देखील दिसत आहेत. यंदा खरं तर अर्थमंत्री जेटली यांची प्रकृती व्यवस्थित नसल्या कारणाने पियुष गोयल यांच्याकडे प्रभारी जबाबदारी जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे यंदाचं बजेट जे ते आता पियुष गोयल सादर करणार आहे. ती जबाबदारी नरेंद्र मोदींनी त्यांना देऊ केलेली आहे. त्यामुळे अर्थात हे अंतरिम बजेट सादर करत असताना प्रभारीपद भलेही त्यांच्याकडे, त्यामुळे कुठे ना कुठे त्यांच्यावरती या सगळ्या गोष्टीचा थोडाफार का होईना दबाव असणं साहजिक आहे. आपण यानंतर जाणार आहोत विवेककडे. विवेक, आपण पत्रकार म्हणून आज दिवसभर या सगळ्या अर्थसंकल्पाचं वार्तांकन करणार आहोत, लोकांच्या अपेक्षा जाणून घेणार आहोत. पण या लोकांच्या अपेक्षा व्यक्त होत असताना माणूस म्हणून देखील आपण यापेक्षा वेगळे नाही आहोत. त्यामुळे अर्थात आपल्यालाही वाटत असतं की या बजेटमधनं नेमकं आपल्याला काय मिळणार आहे. तू ज्यावेळेस जनतेशी संवाद साधतोयस, मुंबईकरांशी बोलतोयस, काय त्यांच्या बोलण्यातनं जाणवत आहे? विशाल, आता मी काही लोकांशी बोललो. त्यांचं मुळात म्हणणं होतं की सरकारचे प्रयत्न चांगले आहेत, पण विवेक, कदाचित विवेकशी आपला संपर्क तुटला. विशाल, आता काही सर्वसामान्य मुंबईकरांशी जेव्हा बोलणं झालं त्यावेळेस त्या सगळ्या मुंबईकरांचं मुळात म्हणणं होतं की सर्वसामान्य मुंबईकरांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या दर बजेटमध्ये आम्ही करतो की काही यातून आम्हाला मिळेल. ते केंद्रीय अर्थसंकल्प असेल किंवा मग रेल्वेचं बजेट असेल, त्यातून काही मिळणं अपेक्षित असतं, पण दरवर्षी अपेक्षा भंग होतो. विशेषतः आता एक केंद्र सरकारचा कर्मचारी भेटला. तो म्हणाला की सरकार आमच्याकडून अपेक्षा करतं की आम्ही वेळेत ऑफिसमध्ये पोहोचलं पाहिजे, पण लोकलच जर वेळेत चालत नसेल तर मग आम्ही आमच्या ऑफिसमध्ये वेळेत कसं पोहोचायचं, आम्ही कार्यक्षमतेने काम कसं करायचं, हा प्रश्न आहे. मुंबईमध्ये सर्वाधिक जो आपण रेव्हेन्यू महाराष्ट्रातून देतो, मुंबईमधून देतो, तरी पण त्या प्रमाणात मुंबईला किंवा महाराष्ट्राला फारसं काही मिळत नाही, अशी एक खंत आहे. मुंबईच्या लोकलचा जो प्रश्न आहे तो वर्षानुवर्ष तसाच आहे, कारण मुंबईमध्ये जी गर्दी आहे त्याला सामावून घेण्यासाठी भारतीय रेल्वे किंवा लोकल सेवा ही पुरेशी पडत नाही. गेल्या अनेक वर्षांची खरं तर मुंबईकरांची ओरड आहे, पण त्या गर्दीत कमी होत नाहीये. आता काही महिलांनी एक मुद्दा उपस्थित केला होता की रेल्वेमधली जी सुरक्षितता आहे ती सुरक्षितता त्यात वाढ झाली पाहिजे. सातत्यानं महिलांवर हल्ले होणं, महिलांना असुरक्षित वाटणं प्रवास करताना रात्रीच्या वेळेस विशेषतः, असे सर्रास प्रकार घडत असतात. मुंबईमध्ये लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या माणसाच्या खरं या खूप साध्या माफक अपेक्षा आहेत, पण त्या अनेक वर्षांपासून पूर्ण होत नाहीत, अशी खंत आहे. त्याचबरोबर एक चाकरमाना वर्ग आहे, त्यांची अपेक्षा आहे मुळात की टॅक्समध्ये डिडक्शन काही मिळेल का. खरं तर आजचं जे बजेट आहे ते इंटरिम बजेट आहे. यात खरं तर पॉलिसी डिसिजन्स काही घेता येत नाही. 3 ते 4 महिन्याचा जो अवधी असतो त्यातला खर्च एक्सपेंडिचरसाठी हे बजेट पास केलं जातं आणि नवीन जेव्हा गव्हर्नमेंट येईल त्यानंतर ते आपलं पूर्ण अर्थसंकल्प सादर करेल अशी अपेक्षा असते आणि त्यात मोठ्या धोरणात्मक घोषणा केल्या जातील. खरं तर अशी अपेक्षा असते, पण आजचं बजेट हे त्याच्या पलीकडे जाईल असं मानलं जातं आणि त्याच्यामुळेच मुंबईकरांना असं वाटतंय की टॅक्स एक्झिम्पशन काही मिळेल का. त्याचबरोबर जो अनेक लोक आहेत मुंबईमधले की जे छोटे छोटे व्यापार करतात त्यांची अशी अपेक्षा आहे की मुळात आता काही महिला बोलताना आपण ऐकलं होतं, त्यांनी म्हटलं की जीएसटी आल्यापासून आम्हाला व्यवसाय करणं खूप अवघड झालं आहे, त्यातून काही दिलासा मिळेल का, अशी अपेक्षा मुंबईकर आणि महाराष्ट्राचे लोक करतात. त्याचबरोबर महाराष्ट्रात आपण बघतोय दुष्काळ आहे, ग्रामीण भागातले देखील मोठ्या प्रमाणातले प्रश्न आहेत, त्या लोकांना यातून काही दिलासा मिळतोय का बघावं लागेल. विशेषतः वेगवेगळ्या वर्गातल्या सगळ्याच लोकांना वेगवेगळ्या अपेक्षा आहेत. अपेक्षा असणं साहजिक आहे. त्यामुळे हे बजेट अंतरिम बजेट जरी असलं तरी ह्या अपेक्षा त्यातनं काही घोषणा लोकांसाठी केल्या जात आहेत का. थोडक्यात आपण असं म्हणूयात की हा लोकाभिमुख बजेट करण्याबरोबरच आर्थिक भान देखील सरकारला अंतरिम बजेटच्या संदर्भात ठेवावं लागणार आहे. आपण जाणार आहोत यानंतर आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांच्याकडे. प्रवीण, नागपूरमधनं देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया बजेटच्या संदर्भात असणार आहेत, काय म्हणतायत लोक? झिरो माईलवर आहोत सध्या आपण नागपूरमध्ये विशाल, आणि झिरो माईलचे व्यापारी काय म्हणतात, कारण की जीएसटी झालं, नोटबंदी झालं आणि ऑनलाईनची सुद्धा मार आहे, कारण की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे, त्यामुळे छोटे ऑनलाईन वस्तू मिळतात. व्यापारी जे आहे, छोटे दुकानदार आहेत, त्यांच्यासुद्धा समस्या आहे. मुळात व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे, आशा आहे, अपेक्षा आहे, नाराजी आहे. बीसी भरती आहेत आपल्यासोबत, त्यांना विचारूया. सर, क्या कहेंगे, क्या अपेक्षा है आपको, नाराजी भी कुछ है? देखिए, ऐसा है कि व्यापारियों को
बैंकों से कर्ज मिलने में जो तकलीफ हो रही है, तो बजट ये एक इकोनॉमिक पॉलिसीज़ के लिए भी आगे बढ़ाता है। तो छोटे व्यापारियों को कर्ज कम दरों में कैसे उपलब्ध हो, इसकी एक समस्या है। इससे सीधा जुड़ा सिबिल है। सिबिल में रिकॉर्ड हमारा ख़राब हो गया किसी भी कारण से, तो एक बार वो सिबिल का रिकॉर्ड साफ़ करना चाहिए। हम कर्ज माफ़ी की बात नहीं कर रहे, आप वसूली करिए मगर सिबिल को ठीक करिए ताकि व्यापारियों को पैसा मिल सके और काम आगे बढ़ सके। ठीक आहे सर तुम्ही सांगा, ज्यामध्ये ऑनलाईन असेल, GST असेल, नोटबंदी असेल, काय अपेक्षा आहे तुम्हाला आजच्या या बजेटपासून? स्वदेशीचा नारा देणारा हे सरकार यांनी विदेशी कंपन्यांना छोट्या छोट्या व्यवसायामध्ये आज डिपार्टमेंटल स्टोअरसारख्या लहान लहान व्यवसायामध्ये त्या इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी त्यांना परवानगी दिली। सर्वात मोठा रोजगार हा लहान लहान व्यवसायामध्ये असतो। त्या व्यावसायिकांना बेरोजगार करण्याचं मोठं षडयंत्र या निमित्ताने सुरू आहे। GST आणि व्हॅटच्याच केसेसमध्ये आम्हा लोकांना इतका त्रास आणि मानसिक, शारीरिक, आर्थिक सगळ्या प्रकारचा त्रास होत आहे, तोच प्रकार GST मध्ये सुद्धा होणार आहे। म्हणजे या व्यावसायिकांना संपवण्याचं ही मला वाटतं एक यांनी सुपारी घेतलेली आहे। अपेक्षा काय तुम्हाला आजच्या? आम्हाला असं वाटतं की GST आणि बाकीचे जे कायदे आहेत ते इतके सुटसुटीत करावे की ज्याच्यामुळे बेरोजगार तरुण हिमतीने लहान व्यवसायामध्ये यावा, यासाठी प्रयत्न झाला। तुम्ही काय सांगाल? सर, माझा सीड्स फर्टिलायझरचा व्यवसाय आहे। शेतकऱ्यांसाठी ड्रीप इरिगेशनला गव्हर्नमेंटनी सबसिडी द्यावी, प्रत्येक जिल्हा स्तरावर आयात निर्यात कार्यालय उघडावे, त्याच्यानंतर सगळे जे MSP जे आहे मॅक्झिमम सपोर्ट प्राईस याचं पूर्णतः पालन करावं, त्याच्यामुळे हा शेतकरी सुखावेल आणि जे आपल्या सिंचनाच्या सोयी आहे त्या सिंचनाच्या सोयी चांगल्या परिपूर्ण केल्यास आपल्या भारताचा हरित क्रांती होण्यास मला वेळ लागणार नाही अशी मी या बजेटपासून अपेक्षा करतो। तुम्ही सांगा काय अपेक्षा तुमच्या? अगदी अपेक्षा वेगवेगळ्या आहेत। आता हे बघायचं की या अपेक्षांवरती हे अंतरिम बजेट जे मोदी सरकारचं ते खरं उतरत आहे का, अपेक्षा असणं साहजिक आहे। आणि अशाच पद्धतीने याबद्दलची ही जी चर्चा आहे ती आपण सुरू ठेवणार आहोत। पण यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। घशातल्या खवखवीमुळे लाईफ मध्ये व्यत्यय? ट्राय कॉफ सिल्स, जे देतं घशातल्या खवखवीपासून फक्त 5 मिनिटात मुक्ती। कॉफ सिल्स। बस याला कुठेतरी दूर फेकून येऊया। माथे पे बुखार है जी, जिंदगी उधार है जी, छपे आखबार है जी, जान फट के चार है जी। फटेगा 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 फटेगा। घबराइएगा नहीं। बजाज प्लॅटिना कम्फर्टेक 110 इसक्यांना मनाई आहे। मला वाटतं फेलियर नंतर न थांबता पुढे जाणं हे माझ्यासाठी आतून स्ट्रॉंग असणे। ऑफकोर्स फिल्म नाही चालली तर वाईट तर वाटतंच। स्पोर्ट्स बॅकग्राऊंड असल्यावर तुम्ही फेलियर्समुळे थांबत नाही। प्रत्येक फिल्ममुळे काही ना काही शिकता येतं, ही सर्वात मोठी गोष्ट आहे। मला वाटतं डिफिकल्ट टाइम्स मध्ये ही स्माइल करणं माझ्या मते आतून स्ट्रॉंग असणे। कोलगेट स्ट्रॉंग टीथ, तुमचं स्माइल राहील आतून स्ट्रॉंग। Indian Army ने जंग शुरू नहीं की थी, but we will bloody hell finish it. How is the Josh? How is the Josh? Jai Hind! उन्हें कश्मीर चाहिए और हमें उसका साथ। रूपमंत्र फेस क्रीम मध्ये आहेत 12 खास आयुर्वेदिक वनस्पती जे त्वचेमध्ये सामावून त्याला आतून उजळवतात, ज्यामुळे फेस राहतो ब्राईट आणि त्वचा देखील होते टाईट। रूपमंत्र आयुर्वेदिक फेस क्रीम हे कोणते कॉस्मेटिक नसून आयुर्वेदिक औषधी आहे। असं म्हटलं जातं की ध्येय गाठण्यासाठी जस्ट फॉलो द स्टार्स, पण ते एक असलं लाईफ जे स्वतःच्या चॉईसचं नाही। म्हणून वाय फॉलो प्रेझेंटिंग द न्यू फोर्ड एस्पायर, जिच्यामध्ये आहे पॉवर, स्टाईल आणि सबस्टन्स देखील। चलूया आता एकट्याने काही भीती नाही। फोर्ड, काहीशी निराळी फॅमिली वाली फिलिंग। शीट उलटी करा, थिनरने क्वालिटी मार्क पुसायचा प्रयत्न करा, नाही पुसला गेला तर अस्सल आहे। कळलं भाऊ? होय भाऊ। अस्सल JSW कलर ऑन प्लस शीट तीच जिचं क्वालिटी मार्किंग पुसलं जात नाही।
मनाला नवे खूप आवडे या मनाला नवे खूप आवडे. नवीन वॅगनार आता 1.2 लिटर इंजिन सह आहे मनापासून स्ट्रॉंग. इलेक्शन बजेटचं महाकव्हरेज आपण बघताय न्यूज 18 लोकमतवर आणि दिवसभर अशाच पद्धतीने हे महाकव्हरेज आणि त्या माध्यमातून नेमकं या बजेटमधून आपल्याला काय मिळतंय हे आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवत राहणार आहोत. चला चर्चेला सुरुवात करूयात. तुमच्याही मनात प्रश्न आहेत, माझ्याही मनात प्रश्न आहे की या बजेटकडनं आपल्याला काय मिळणार आहे, काय आपल्याला अपेक्षित आहे. आता ही दृश्य आपण बघतोय की पियुष गोयल काही वेळापूर्वी मंत्रालयात दाखल झाले होते, अर्थ मंत्रालयात, आणि अर्थात त्यांच्या हातात दिसणारी ही जी बॅग आहे त्या बॅगमध्ये आहे मोदी सरकारचं त्यांच्या कारकिर्दीतलं शेवटचं अंतरिम बजेट. त्यांच्याबरोबर दिसत आहेत त्यांचे दोन्ही अर्थमंत्री आणि त्याचबरोबर त्यांच्या फायनान्स डिपार्टमेंटचे सेक्रेटरी आणि मोठे मोठे अधिकारी देखील त्यांच्यासोबत दिसत आहेत. त्यामुळे आज हे बघायचं की त्यांच्या बॅगेतनं ज्यावेळेस बजेट बाहेर येतं आहे आणि ते पटलावरती आल्यानंतर वाचताना नेमकं काय काय समोर येतं आहे. चला याबद्दल चर्चा करूयात. आपल्याबरोबर अर्थतज्ञ चंद्रशेखर नेने आणि दीपक टिकेकर सर आहेत. सुरुवातीला मी नेने सरांकडे जाणार आहे. सर, काय मिळणार? बजेट हा जो प्रकार असतो त्याच्यात 2-3 प्रकारच्या लोकांच्या वेगळ्या वेगळ्या अपेक्षा असतात. एक म्हणजे आपले सामान्य करदाते तुमच्या माझ्यासारखे, बरोबर. दुसरे अतिश्रीमंत लोक ज्यांचा स्वतःचा व्यवसाय असतो, ज्यांचा स्वतःचा संपत्ती निर्माण करण्याचा व्यवसाय असतो. तिसरी सर्वात मोठी जी जनता आहे जी कदाचित कर देत नाही, कदाचित ती आपला टेलिव्हिजन कार्यक्रम बघत सुद्धा नसेल, हा जो प्रचंड मोठा महासागर भारतात आहे त्यांचा, हे 3 घटक जर आपण धरले तर प्रत्येकाच्या बजेटपासून वेगळ्या वेगळ्या अपेक्षा असतात. बरोबर. हा जो महासागर मी म्हटला त्याच्यातला जो आणखीन आर्थिक खालच्या स्तरावरचे लोक आहेत त्यांचा जगण्याचाच प्रश्न असतो. त्यामुळे माझं जगणं किती सुकर होईल याकडे त्यांचं लक्ष असतं. अतिश्रीमंतांचं लक्ष असतं की माझा जो नफा आहे किंवा माझ्या संपत्ती जी निर्माण होती आहे ती त्याच गतीने निर्माण होईल का, माझी आहे ती संपत्ती टिकेल का, अधिक वाढेल का ते. पण तुमच्या माझ्यासारखे बघतात की मला रोजचा खर्च वजा जाता माझ्याकडे काही शिल्लक पडेल का. बरोबर. ज्याला कोणालाही आपल्या आयुष्यात आर्थिकदृष्ट्या वर यायचं असतं त्याला शिल्लक पडण्याशिवाय गत्यंतर नसतं. भारतात एक असा समज पसरलेला आहे की तुम्हाला जर आर्थिकदृष्ट्या वर यायचं असलं तर सरकारने तुम्हाला काहीतरी तुमच्या झोळीत टाकलं पाहिजे. मुळात ही विचारसरणी चुकीची आहे. आपण स्वतः संपत्ती निर्माण केली पाहिजे आणि त्यातनं खर्च जाऊन शिल्लक निर्माण झाली पाहिजे. ही मानसिकता जेव्हा अधिकतर भारतीयांच्या मनात येईल तेव्हा भारताचं खऱ्या अर्थाने आर्थिक उत्थान होईल असं आपल्याला म्हणता येईल. या प्रत्येकांच्या अपेक्षा निर्णय आहेत. सरकारला ही तारेवरची कसरत, कुठलंही सरकार असो, NDA, UPA, ABC, XYZ, त्यांना ही तारेवरची कसरत करायलाच लागते. खरा प्रॉब्लेम असा आहे भारताच्या बजेटच्या बद्दल की भारताच्या बजेटवरती किंवा भारताच्या आर्थिक स्थितीवरती परिणाम करणारे काही घटक हे कम्प्लिटली आपल्या कक्षेच्या बाहेर आहेत. तेलाची किंमत एक उदाहरण म्हणून घेऊया. आपला त्याच्यावर काहीही कंट्रोल नाही. तेलाची किंमत जर एकदम खूप वाढली तर आपल्याला एकदम आर्थिक दणका बसतो, कमी झाली तर आपल्याला एक बोनस मिळाल्यासारखं होतं. दुष्काळ किंवा हवामानाचा लहरीपणा याच्यावरती आपला काही कंट्रोल नाही. दुर्दैवाने अजूनसुद्धा आपल्याकडे पुरेसं सिंचन झालेलं नाही की दुष्काळ आला की आपण लगेच पाणी करत फिरतो. तर या गोष्टी कंट्रोलमध्ये येईपर्यंत बजेटचं सामान्यांचं आयुष्य सुखकर करण्याची शक्ती ही मर्यादित आहे. हे आपण लक्षात घेतलं यावर्षी तर या समस्यांमधून आपण फार प्रखरतेने गेलोय. बरोबर, अगदी बरोबर. मला टिकेकर सरांकडे जायचंय. सर, टॅक्स हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा मुद्दा आहे. कर मर्यादा, बरोबर. यंदा आपण ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने काय अपेक्षा करू शकतो? बरोबर. सर्वप्रथम आपण बजेट या शब्दाचा अर्थ घेऊया. हा फ्रेंच शब्द आहे. त्याचा इंग्लिश ट्रान्सलेशन बावगेट म्हणून आहे, म्हणजे लेदर बॅग जी आता आपण सारखी बघतोय. बावगेट आणि लेदर बॅग. त्यामुळे आता अर्थमंत्र्यांच्या पोतडीतून काय बाहेर येतंय याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. आपण सगळेच वाट बघतोय. एक मतप्रवाह असा असतो की जी करपात्र मर्यादा असते जी आता 2.5 लाख रुपये आहे, ही तुमच्या कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्सची जर लिंक केली आणि जसं जसं महागाई वाढते तशी ती करपात्र मर्यादा ऑटोमॅटिकली वाढेल अशी जर झाली तर उदाहरणार्थ 2014 साली ही मर्यादा 2 लाखवरून 2.5 लाखावरती वाढवण्यात आली. बरोबर. त्यावेळेसचा जर इंडेक्स घेतला तर तो होता 220 आणि आत्ताचा इंडेक्स 280 आहे. तर त्या महागाईने जरी केली तरी ती आत्ताच्या क्षणाला जवळजवळ 2.5 लाखाच्या वर जाते. ती 2.5 लाखाची 3 लाखाच्या वर जाते.
त्यामुळे महागाईला जर लिंक अशी जर मर्यादा ठेवली तर तो एक दरवर्षीचा हा एक्सरसाइजच कमी होऊ शकतो. नेणे सर, यंदाचा हा जो अर्थसंकल्प आहे हा शेवटचा असल्या कारणाने अर्थात हे इलेक्शन बजेट असेल असं म्हटलं जातंय. त्या अनुषंगाने त्या लोकाभिमुख घोषणा त्या ठिकाणी होतील. पण हे सगळं करत असताना लोकाभिमुख विरुद्ध आर्थिक भान अशी तारेवरची कसरत सरकारला करावी लागणार आहे. खरं म्हणजे ती कसरत दरवर्षीच करायला लागते. यावर्षी 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे हे इलेक्शनच्या आधीचं बजेट आहे हे तर आहेच, परंतु ज्याला अंतरिम बजेट म्हणतात किंवा ज्याला व्होट ऑन अकाउंट म्हणतात, म्हणजे पुढच्या 2-4 महिन्याचा खर्च सरकारचा नीट चालला पाहिजे त्या दृष्टीने फक्त मुद्दे मांडायचे आणि त्या दृष्टीने बजेट करायचं आणि त्यातले जे महत्त्वाचे पॉलिसी डिसिजन्स आहेत ते येणाऱ्या नवीन सरकारवर सोडून द्यायचे, अशी एक प्रथा आहे. परंतु संविधानिक आधार त्याला नाही. म्हणजे सरकारने असंच केलं पाहिजे, सरकारला महत्त्वाचे पॉलिसी डिसिजन घेता येत नाहीत असं कधीही होत नाही. त्याच्यामध्ये सरकारला जे डिसिजन घ्यायचे आहेत ते घेता येतात. कारण उद्या समजा सरकारचे पॉलिसी डिसिजन नवीन येणाऱ्या सरकारला जर हे सरकार आलं नाही, आवडले नाही, तर ते रिव्हर्स करायचा त्यांना अधिकार असतोच. बरोबर. त्यामुळे हे बजेट जरी आपल्याला वाटलं अंतरिम आहे तरी या बजेटमध्ये 2 गोष्टी होतील. इलेक्शन बजेट तर आहेच, त्यामुळे लोकांना खुश करणं तर आवश्यकच आहे. शिवाय मगाशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे 4 राज्यांमध्ये जो भाजपला फटका बसला म्हणजे विद्यमान सरकारला, तो एक मुद्दा लक्षात घ्यावा लागणार आहे. मुद्दा लक्षात ठेवायलाच लागेल. कारण कुठल्याही सरकारला स्वतःचं कंटिन्युएशन करणं, स्वतःच टिकून राहणं हेही महत्त्वाचंच असतं. परंतु हे घडत असताना आपण कुठल्याही प्रजेच्या घटकावरती अन्याय करत नाही किंवा खिशाच्या बाहेर खर्च करत नाही याचं भान ठेवणं आवश्यक आहे. आणि हे जर भान ठेवलं नाही तर देशाच्या आर्थिक व्यवस्थेला आपण दुरावस्थेकडे नेऊ अशी एक परिस्थिती होऊ शकते. त्या दृष्टीने आतापर्यंत तरी गेली 4 वर्ष मोदी सरकारने हे भान पूर्णपणे ठेवलेलं आहे. करंट अकाउंट डेफिसिट ज्याला म्हणतात, म्हणजे चालू खात्यातली तूट, ती 3.3% सांगितली होती, त्याच्यामध्ये ती मर्यादित राहिलेली आहे. महागाईचा दर हा मर्यादित राहिलेला आहे. जरी आपण काही स्टेटमेंट्स ऐकले की या गोष्टी महाग झाल्या त्या गोष्टी, परंतु जी माहिती आपल्याकडे आहे त्याप्रमाणे महागाईचा दर ज्याला इन्फ्लेशन म्हणतात, म्हणजे महागाईच्या वाढीचा जो बुद्ध्यांक असतो तो अंक 3.4च्या पुढे गेलेला नाही आहे, जो आधीच्या सरकारांमध्ये 2 डेसिमल पॉईंटपर्यंत सुद्धा गेलेला होता. परंतु हे जर असलं तर एकूण जनतेचं जीवन सुखावं होतं. त्यामुळे सरकार अतिरेकीपणा करून काहीतरी पैसे वाटेल असं आत्ता तरी वाटत नाही. बरोबर. सर, जनतेच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत? खरं तर आपण त्यांच्या या अपेक्षांमधनं जे वेगवेगळे मुद्दे येतील त्यावरती आपण पुढे चर्चा करूच. जाऊयात नाशिकमध्ये आमचे प्रतिनिधी प्रशांत आपल्याबरोबर आहेत. प्रशांत, नाशिककरांची काय अपेक्षा आहे? नक्कीच विशाल, हे बजेट अंतरिम आहे, 3 महिन्यांसाठी आहे का वर्षभरासाठी याचं खरोखर सर्वसामान्यांना सोयर सुचत नाही. प्रत्येकाला अपेक्षा एवढंच आहे की या बजेटच्या माध्यमातून आपल्याला फायदा किती होऊ शकतो. प्रत्येकाच्या अपेक्षा आहेत, काय सांगाल? सर्वसामान्य शेतकऱ्याला याच्यातून काहीतरी भेटलं पाहिजे. आतापर्यंत या मोदी सरकारने या शेतकऱ्यांसाठी हा जो स्वामीनाथन आयोग आहे हा लागू करून या सगळ्या शेतकऱ्यांच्या, ज्या गरीब दुबळ्या शेतकऱ्यांच्या, त्यांच्या शेतीमालाला योग्य असा भाव द्यायला पाहिजे होता, तो आतापर्यंत दिला नाही. यांना काय कारण नाही, हे का स्वामीनाथन आयोग लागू करत नाही? लागू केला तर या सर्वसामान्य शेतकऱ्याला त्याच्या शेतीमालाला योग्य भाव भेटेल, त्याच्यामुळे शेतकरी वर्ग हा खुश होईल. नाही, नक्कीच. पण आपण बघतो की त्यावेळेस जीएसटी सुद्धा असो मुद्दा असो किंवा त्याचबरोबर इन्कम टॅक्स मधलं एक्झाम्पशन असो. बाबूजी, काय अपेक्षा आहेत बजेटकडून? बजेट एक चांगला असायला पाहिजे, प्रत्येक माणसाचे रीचमध्ये पाहिजे आणि प्रत्येक व्यवसायाला फायदा व्हायला पाहिजे आणि हे वाढवायला पाहिजे. आपला इन्कम टॅक्स स्लॅब वाढायला पाहिजे असंही म्हणणं आहे की सर्वसामान्यांना अपेक्षा या सुद्धा आहेत. आणखी त्याचबरोबर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला, सर्वसामान्यांना दिलासा मिळाला, व्यापाराला दिलासा मिळाला. करांची पुनर्रचना पुन्हा एकदा करावी, आणखीन ही करांची पुनर्रचना केली. इन्कम टॅक्स मधलं जे एक्झाम्पशन आहे ते अधिक वाढवलं आणि त्याचबरोबर शेतकरी भिमुख निर्णय किंवा तरतूद सरकारनं या बजेटमधनं केली तर त्याचा खऱ्या अर्थानं फायदा होऊ शकेल, अर्थव्यवस्था मजबूत होऊ शकेल. पण येणारा पैसा आणि जाणारा पैसा याचं गणित सगळ्यात महत्वाचं आणि ही सांगड या जनतेच्या अपेक्षा सरकार पूर्ण कसं करतं हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. आणि धन्यवाद प्रशांत. अशाच पद्धतीने आम्ही तुझ्याकडनं जनतेच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत, काय त्यांच्या प्रतिक्रिया या बजेट नंतर येत आहेत, आम्ही हे जाणून घेण्याकरता तुझ्याकडे येत राहू. पण यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची, आणि ब्रेक नंतर आपण नागपूरमध्ये जाणार आहोत. बघूयात नागपूरकर काय म्हणतायत, त्यांना काय अपेक्षित आहे. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पर स्पेशल रिपोर्ट.
मनसैनिकांनी एका रिक्षावाल्याला चांगलाच फटकावल्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झालाय. खरं तर 2 दिवसांपूर्वी या रिक्षा चालकानं एका मराठी तरुणाशी वाद घालून त्याला धक्काबुक्की करत शिवीगाळ केली होती. दरम्यान तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनसे कार्यकर्ते नितीन नांदगावकर यांनी त्या रिक्षावाल्याला शोधण्याची मोहीमच जणू हाती घेतली. वांद्र्याच्या BKC मधून त्या रिक्षावाल्याला शोधून काढलं आणि त्याला मनसे स्टाईलने खास समजही दिली. राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक म्हणून त्याला मी ठोकणार आहे. जे लोक चुकीचं वागतील त्यांना मी अशाच पद्धतीने ठोकणार. पोलिसांच्या कारवाईला आम्ही नेहमीच तयार राहतो. काल ज्या मुलाला मारलं ना त्या मुलाच्या पाठीपाशी संपूर्ण महाराष्ट्र आहे आणि म्हणूनच बोल उससे माफी मांग. जो लड़के जोर से बोल, जोर से बोल, जोर से बोल. मेरा भाई मैं कभी जिंदगी में ऐसा कभी नहीं करूंगा. अभी कभी नहीं होगा मेरे से. आणि हे जे रिक्षावाले जे आहेत ना इकडे यांनी जर इथे दादागिरी केली ना तर मी रोज येईल, सकाळ संध्याकाळी यांनी ठोकत जाईल. मुंबईमध्ये जिथे जिथे माझी गरज लागेल महाराष्ट्र सैनिक म्हणून सन्माननीय राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक म्हणून त्याला मी ठोकणार आहे. जे लोक चुकीचं वागतील त्यांना मी अशाच पद्धतीने ठोकणार. पोलिसांनी काल ज्या मुलाला मारलं ना त्या मुलाच्या पाठीपाशी संपूर्ण महाराष्ट्र आहे आणि म्हणूनच बोल उससे माफी मांग. जो लड़के जोर से बोल.